नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. लखनौमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 12वीतील विद्यार्थिनीवरच डॉक्टरने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ही घटना लखनौच्या बक्षी का तालाब परिसरातील तेजस हॉस्पिटलमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. पीडित विद्यार्थिनीची तब्येत बिघडल्याने कुटुंबियांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचाराच्या नावाखाली डॉक्टर विजय गिरी यांनी विद्यार्थिनीला ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावल्याचा आरोप आहे. त्यावेळी उपस्थित महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनीच्या वडिलांना बाहेर पाठवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनीला इंजेक्शन देऊन अर्धबेशुद्ध अवस्थेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थिनीच्या हातात लावलेल्या विगोद्वारे इंजेक्शन देण्यात आले. काही वेळाने विद्यार्थिनी घाबरलेल्या अवस्थेत ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली. तिची अवस्था पाहून कुटुंबियांना संशय आला. त्यानंतर विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबाला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. आरोपी डॉक्टर विजय गिरी याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस सध्या रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, ड्युटी स्टाफ आणि ऑपरेशन थिएटरशी संबंधित सर्व बाबींची तपासणी करत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर माहिती देताना संबंधित रुग्णालय सील करण्याचे तसेच आरोपी डॉक्टरचा वैद्यकीय परवाना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. याशिवाय आरोपीची आयुर्वेदिक वैद्यकीय पदवी रद्द करण्यासाठीही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनेमुळे रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या ठिकाणी लोक जीव वाचवण्यासाठी जातात त्याच ठिकाणी जर महिलांची सुरक्षितता धोक्यात येत असेल तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्राईम अपडेटसाठी क्राईम डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका.